तुम्ही जर रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आता रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी येणं महाराष्ट्रात कंपल्सरी केला आहे। हा विषय काय आहे चला समजून घेऊया। कारण आता विषय फक्त मराठी शिकण्यापुरता राहिलेला नाही। मराठी शिकण्यास नकार दिला तर थेट तुमच्या परवान्यावर कारवाई होऊ शकते। पण सरकारने असा निर्णय का घेतला आणि नियम मोडला तर काय होणार चला समजून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या चालकांसाठी मराठी भाषेचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेनुसार रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं किमान व्यावहारिक म्हणजे वर्किंग नॉलेज असणं आवश्यक आहे। याचा अर्थ चालकाने मराठी साहित्याचा अभ्यास केलेला असावा किंवा अगदी शुद्ध मराठी बोलता आली पाहिजे असं नाही, पण प्रवासाची साधा संवाद साधता आला पाहिजे, प्रवाशांचं म्हणणं समजलं पाहिजे आणि आवश्यक माहिती मराठीत देता आली पाहिजे। हा या मागचा मुख्य मुद्दा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मराठी येत नसेल तर लगेच रिक्षा किंवा टॅक्सी बंद होणार का? तर उपलब्ध माहितीनुसार प्रक्रिया थेट कारवाईपासून सुरू होणार नाही। सुरुवातीला संबंधित चालकांना 1 महिन्याची नोटीस दिली जाणार आहे। या काळात त्यांनी मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान मिळवावं अपेक्षित आहे। पण 1 महिन्यानंतरही चालकाने मराठी शिकण्यास नकार दिला किंवा नियमांचं पूर्तता केली नाही तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते। यामध्ये परवाना 3 महिन्यासाठी निलंबित करण्याची कारवाईही होऊ शकते आणि तरीही नियमाचं पालन केलं नाही तर पुढे परवाना सुद्धा रद्द होऊ शकतो। म्हणजेच आता मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा किंवा टॅक्सी चालवणाऱ्यांसाठी फक्त वाहन चालण्याचं कौशल्य पुरेसं नसेल तर प्रवाशांची किमान मराठीत संवाद साधण्याची क्षमता ही महत्त्वाची ठरणार आहे। पण सरकारने हा निर्णय अचानक का घेतला आहे? मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून चालकांसाठी मराठी शिकण्यासाठी अभियान राबवलं जात आहे। या अभियानातून सुमारे 1,60,000 ते 70,000 चालकांनी मराठी भाषेचं प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती मिळण्यात आली आहे। त्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलेली आहे। आता नवीन चालकांना याबाबतही मराठी भाषेची तपासणी केली जाऊ शकते। म्हणजे नवीन रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना बॅच देण्यापूर्वी त्याला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान आहेत का हे पाहिलं जाण्याची शक्यता आहे। आता फक्त कागदावर नियम करून सरकार थांबणार नाही। आरटीओच्या पथकानुसार अचानक तपासणी केली जाणार आहे। या तपासणीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची व्यवस्थाही केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता प्रश्न येतो, सरकारला मराठी भाषेवर एवढा भर का द्यावा लागला? यामागे सरकारचा तर्क असा आहे की रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांशी थेट संपर्क येतो। प्रवाशाला कुठे जायचं आहे, किती भाडं लागते, कुठे थांबायचं आहे किंवा एखादी अडचण निर्माण झाली, या सगळ्या गोष्टीसाठी चालक आणि प्रवासी यांच्यात स्पष्ट संवाद होणं गरजेचं आहे। भाषेत अडथळा निर्माण झाला तर गैरसमज होऊ शकतो, वाद होऊ शकतात आणि काही वेळा पोलिसांपर्यंत तक्रारही जाऊ शकतात। त्यामुळे सरकारच्या मते स्थानिक भाषेचं किमान ज्ञान असल्याने प्रवासी आणि चालक याच्यातील संवाद अधिक सोपा होऊ शकतो। पण या निर्णयाची दुसरी बाजू ही आहे। मुंबई आणि महाराष्ट्रात देशाच्या वेगवेगळ्या भागातून हजारो लोक रोजगारांसाठी येतात। अनेक चालक अनेक वर्षापासून इथे रिक्षा आणि टॅक्सी चालवून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे। त्यामुळे काही लोकांचा प्रश्न आहे भाषेचा। भाषा शिकणं योग्य आहेत का? पण भाषेच्या नियमामुळे एखाद्याच्या रोजीरोटीवर परिणाम होणं योग्य आहेत का? सरकारची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राचे दरवाजे रोजगारासाठी सर्वांना खुले आहे। मात्र महाराष्ट्रात काम करताना महाराष्ट्राची राज्याची स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करणं ही आवश्यक आहे। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिक्षा आणि टॅक्सीचा जुन्या परमिटची तपासणी। परिवहन विभागाकडून जुन्या परमिटची वैधता तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा किंवा पथक तयार करण्याची माहितीही समोर आली आहे। त्यामुळे आता फक्त भाषेचा नाही तर परमिटच्या वैधतेचाही मुद्दा तपासला जाणार आहे। म्हणजे पुढच्या काळात रिक्षा आणि टॅक्सी क्षेत्रात भाषा परवाना, बॅच आणि परमिट या सगळ्याबाबत प्रशासनाची तपासणी अधिक कडक होण्याची शक्यता आहे। पण शेवटी हा निर्णय नेमका योग्य आहे की अयोग्य? एक बाजू म्हणते महाराष्ट्रात काम करणाऱ्या चालकांना किमान मराठी येणं आवश्यक आहे, तर दुसरी बाजू म्हणते मराठी शिकणं योग्य, पण त्यांच्यासाठी पुरेसे प्रशिक्षण आणि वेळ द्यायला हवा। थेट रोजीरोटीवर परिणाम करणारी कारवाई टाळायला हवी। आणि कदाचित खरी चर्चा या 2 मुद्द्यामध्येच आहे। भाषा ही लोकांना जोडण्यासाठी असते, नियम पाळण्यासाठी। महाराष्ट्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्याच वेळी प्रवासी आणि चालक यांचा संवादही सुरळीत झाला पाहिजे। आता तुम्ही सांगा, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी मराठीचं किमान ज्ञान असणं बंधनकारक असायला हवं का, की भाषा शिकण्यासाठी फक्त प्रशिक्षण द्यायला आणि परवान्यावर कारवाई करू नये? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच बातम्या ऐकण्यासाठी आपल्या मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।